2023 वर्ष हे खासदारांच्या निलंबनाच्या घटनेसाठी लक्षात राहिलं। संसदेच्या हिवाळी अधिवेशनात काही तरुणांनी घुसखोरी करत गोंधळ घातल्यावरून संसदेत चांगलंच रणकंदन माजलं आणि याच गोंधळात एक दोन नव्हे तर तब्बल 141 खासदारांचं निलंबन करण्यात आलं होतं। 13 डिसेंबर 2023 रोजी हिवाळी अधिवेशन सुरू असताना दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून उड्या मारत लोकसभेच्या सभागृहात जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला। या तरुणांनी सभागृहात स्मोक कॅन्डल फोडल्यानं एकच खळबळ माजली। त्याचवेळी दोन तरुणांनी संसदेच्या बाहेरही घोषणाबाजी केली। हा प्रकार संसदेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा होता। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि यावर सरकारने भूमिका मांडावी। हे नेमकं कशामुळे घडलं याचं स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी विरोधक करत होते। विरोधक गृहमंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी करत होते। 18 डिसेंबरला खासदारांनी सरकारच्या स्पष्टीकरणाची मागणी करत आक्रमक आंदोलन केलं, पण यावर स्पष्टीकरण देण्याऐवजी लोकसभा आणि राज्यसभेत खासदारांच्या निलंबनाचा सपाटा सुरू झाला। सोमवारी 18 डिसेंबरला लोकसभेच्या 33 तर राज्यसभेच्या 45 अशा 78 खासदारांचं निलंबन करण्यात आलं। त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 19 डिसेंबरला लोकसभेच्या तब्बल 49 खासदारांचं निलंबन केलं गेलं आणि याच मुद्द्यावरून लोकसभेच्या 95 खासदारांचं तर राज्यसभेच्या 46 खासदारांचं अशा तब्बल 141 खासदारांना निलंबित करण्यात आलं। क्या चुनाव की पराजय से हताश और निराश विपक्ष अब एक सवाल ये भी खड़ा है कि उनका मानसिक संतुलन भी खो गया है। संसदेत झालेल्या कारवाईनंतर विरोधकांनी आंदोलन करत सरकारचा निषेध केला। जिस तरह से 140 एमपीओ को निकाला है ये गलत है। मैं इसका निषेध करती हूँ और ये लग रहा है कि इस देश में इमरजेंसी है। यही तो लोकतंत्र की हत्या हो रही है ना। दिस इज अनडेमोक्रेटिक। ऑपोजिशन में कोई नहीं है और आप बिल पे बिल पास कर रहे हैं, गलत है। एकाच अधिवेशनात एवढ्या मोठ्या संख्येनं खासदारांचा निलंबन होण्याची ही पहिलीच घटना होती आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा संसदेतील निलंबनाच्या कारवाईचा मुद्दा उपस्थित होईल तेव्हा या 141 खासदारांवरील कारवाईचा विषय नक्कीच निघेल। किमान येत्या काळात याची पुनरावृत्ती होऊ नये हीच अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। उत्तराखंडच्या सिलकारा बोगद्यात तब्बल 17 दिवस